आजच्या या जमलेले सर्व नातेवाईक मित्रवर्ग विठ्ठल माझा संबंध गेल्या 20 वर्षात यासाठी सांगितलं की मी लोक महाविद्यालयाला होतो आणि ते जीन्स कॉमर्स कॉलेजला आम्ही दोघे ज्युनियर कॉलेजला होतो. एनसीसी ऑफिसर नंतर ते एनएसएस ऑफिसर झाले. मी माझ्या कॉलेजमध्ये एनएसएस ऑफिसर आणि एनएसएस ऑफिसर असल्यामुळे त्यांचा आणि माझा संपर्क नेहमी एनएसएसच्या कॅम्पमध्ये आणि एनएसएसचे जे काही स्टुडंट चालायचे राष्ट्रीय लेवलला आमचा संपर्क नेहमी राहायचा. तो एक संपर्क तिथून सुरू झाला आणि मला ते आज 9 ते 10 वर्ष झाले असेल. मायकल माझ्याकडे म्युझिक शिकण्याकरता यायला लागला. वर्षात तरी मला माहित नव्हतं की मायकल चित्रकार मुलगा आहे. चित्र सरांचं माहिती मला खूपच माहित नाही. 1 वर्षानंतर जेव्हा परीक्षेचा फॉर्म भरला म्युझिकच्या त्या दिवशी माहिती झालं काय म्हणत कोण आहे तुझी बाबा आहे. तर मायकलनी माझ्याकडून विशारदची परीक्षा म्युझिकमध्ये पूर्ण केली. 7 वर्ष माझ्याकडे होता आणि मग त्याची इच्छा होती की म्युझिकमध्ये MA करावं. परंतु मला काही तेवढा वेळ नव्हता. पण त्याचं MA मात्र माझी मुलगी डॉक्टर मी मायकलला MAचं गाईड केलं आणि मायकल कंटिन्यू सुद्धा झालं. हे का बरं सांगतोय विठ्ठल सरांचा बरोबर विचार कसा पार्क्युलेट झाला आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा मुलांमध्ये. त्यांनी सर्व सांगितलं अन्न वस्त्र निवारणासाठी मी आहे, बाकी सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या. आता सांगितलं किती किती क्वालिफाईड होते. हिंदीमध्ये MA लिटरेचर होते, त्याच्यानंतर हिस्ट्रीमध्ये होते, BEd होते, डॉक्टरेट परत तिकडे होते. अशा कितीतरी त्यांना डिग्र्या होत्या. स्वतः रक्षित होते गव्हर्नर होते एका संस्थेचे. इंटरनॅशनल आपल्या नॅशनल पार्टीचे मेंबर होते. नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल पार्टी एक होते. सूर्य फाउंडेशनचे मेंबर होते. आणि भारताचे म्हणायला हरकत नाही आपल्या वर्धेला जे बेबी सायन्स कॉलेज आहे शिक्षा संस्था त्या शिक्षा संस्थेचे ते ऍक्टिव्ह मेंबर होते. जी कॉलेज भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि ऍक्टिव्ह मेंबर होते. मला हे महत्वाचं सांगायचं आहे की त्यांनी शिक्षण घेता घेता आता अतिशय सामान्य परिस्थितीतून कसं शिक्षण घेतलं मीच बरेचदा त्यांना विचारत होतो. जेव्हा जेव्हा माझा संपर्क येत होता कारण वर्धेला ते तेव्हा राहत होती सायन्स संस्था तेव्हा माझा अनेक वेळा त्याची संपर्क येत होती. त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं की मी तुम्हाला पुश करतो बाकी सर्व तुम्हाला करायचं आहे. आज जॉन इंजिनियर आहे, जोसेफ इंजिनियर आहे, मार्गारेट ताई मार्गारेट दिले आहेत बरोबर आहे. अँटी ग्रॅज्युएट आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे MSc मायक्रोबायोलॉजी मध्ये गुडबेनिस्ट आहे. मला त्यावेळेस ते गेले होते त्यांच्या कार्यक्रमाला असं मला आठवत नाही. परंतु एक वाईट गोष्ट अशी मनाला खटकते की जेव्हा स्मिताचं PhD झाल्यानंतर मी स्मिताला मी टोपी घेतली आहे सर आणि ती टोपी माझ्याकडे होती. स्मिताला PhD मिळेल तेव्हा टोपी मी तिला देणार आहे की कॅप घालायला. ते पूर्ण झालं नाही.
तेवढं ते करू शकलो नाही. माझ्यासोबतची चुकीची म्हणायची, "सर, मी ऍक्सिडेंटली मरेल, पण आजारी होऊन मरणार नाही." हे त्यांचे नेहमी शब्द आहेत. अत्यंत प्रज्ञावंत, शीलवंत, चारित्र्यवान, बोललेल्या शब्दाला जागणे, कुणाला मदत केली असेल तर तुमच्या मदत करणे. मला सांगत नाही याला त्याला मदत केली म्हणून अपेक्षा नाही त्यांची, जेव्हा बसेल त्याची चर्चा नाही, परंतु कुटुंबात जेव्हा चर्चा व्हायची त्या चर्चेमधून मला कळायचं काय सुरू आहे. ऍक्सिडेंट नंतर आता घरी येऊन गेलो तुम्ही माझी तब्येत वगैरे पाहायला, परंतु जेव्हा दवाखान्यामध्ये या सर्व मुलांनी केलं, त्यांच्या लेवलने टॉप लेवलला जे काही करता येईल ते त्यांनी केलं. कॉलर माईक यांच्याकडे होता, मी यांना लावला होता काकांना. तो पप्पाला लावतो बरोबर तो असतो मी काकाला याच्यामध्ये कॉलर माईक ठेवलं. या नावं लक्षातच नाही राहिलं असेल. त्यांनी जे काही आपल्या जीवनात शिक्षण घेतलं त्या शिक्षणाचा पूर्ण परिणाम किंवा संतुलित जन्म बरोबर त्यांच्या नातेवाईकांमध्ये उतरलं किंवा मुलांमध्ये उतरणार. सांगायचा अर्थ हा की कोणचं चांगलं केलं तर ती कधी सांगत नव्हते मला, मी हे केलं मी ते केलं, मी त्याला जवळून बघत होतो. कोणती गोष्ट जर केली कुठेही त्याचा गाजावाजा नाही. मला नेहमी जेव्हा प्रसंग घडला गेले ते तेव्हा एकदम पहिले मला आठवलं की मराठीमध्ये जो आवडतो सर्वांना तो त्या आवडेल निघाला अशा सारखं झालं. पहिलं झालं त्याची अजिबात इच्छा नव्हती की मी आजारी आता असतो मला, ही खरी गोष्ट नाही. कुटुंबाला सर्व मित्र परिवाराला माझी सांगण्याची हीच इच्छा आहे की त्यांनी जे काही केलं ते इतकं असामान्य गोष्ट होती. सामान्यपणे ही गोष्ट सामान्य माणूस नाही करू शकत. एवढं असामान्यत्व होतं त्यांच्यामध्ये की मला नेहमी मनोमन वाटायचं की आपल्या इतक्या इतर मित्रांमध्ये ही एक व्यक्ती अशी आहे, संत प्रवृत्ती ज्याला आपण म्हणतो, अगदी संत प्रवृत्ती होती. जी काही संतांचे गुण असेल पण त्यांच्यामध्ये भरलेले होते. मनावरील उपकार करण्याचं कधी वाच्यता नाही. अनेक लोकांना आर्थिक मदत केली असेल, त्याच्यानंतर फिजिकली केली असेल, ती काही मदत केली असेल, त्याचा कामावर कधी केला नाही. आणि ते मला वापस मिळेल पण यासाठी कधी अनेक लोकांना मला माहिती. अशी व्यक्ती आपल्यामधून अचानकपणे निघून जाव आणि दुसरीकडे ती माझ्यापेक्षा 3 वर्षाची लहान होती. एका लहान व्यक्तीबद्दल मोठ्याने अशा या पद्धतीने बोलावं एक मनाला थोडीशी खटकदायला गोष्ट आहे. ही गोष्ट नेहमी तुम्ही मनाला खटकत राहते. आधी मी उभं असताना मला असं वाटतं की आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या व्यक्तीबद्दल आपल्याला बऱ्याच काम करता येईल. तिथे वाईट गोष्ट होत. मी त्यांना त्रिवार वंदन करतो आणि ज्या काही माझ्या भावना होत्या ती मी व्यक्त केल्या आपल्या समोर. कुठे भावना आहे अनेक लोकांना बोलायचं असेल ते मला मनाला पटत हॉस्पिटल मुलांनी जे काही हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केल्यानंतर त्यांच्या लेवलने जे काही केलं ते इतके दर्जेदार होतं
जेवढं काही त्यांनी त्यांच्याबद्दल करता तेवढं केलं. मला माहिती. शेवटी During the program. जे घडायचं ते जरी घडलं तरी त्यांनी त्यांच्या लेखनी मात्र उत्स्फूर्तपणे केलं. ते कुठेच कमी पडणार नाही. कोणतं जे पैशाने कमी पडतं का कुठं मेहनत कोणत्या विदवतेने अंका करतात जे काय सर्व स्वतःहून येतं. बरेच आपण बोलताना काय बोलतो की असं केलं असतं बरं झालं असतं तसं केलं असतं बरं झालं असतं. मी आपल्याला सर्वांना सांगायची की एखादी गोष्ट जर घडली ती असं म्हणणं बरोबर नाही. माझ्या दृष्टीने तरी हा मूर्खपणा आहे. असं केलं असतं तर बरं झालं असतं, या गाडीने गेलो असतं चांगलं झालं असतं, त्या गाडीने गेलो असतं बरं झालं असतं, आजच्या ऐवजी उद्या गेलो असतं तर बरं झालं असतं. म्हणून काही काही ढंग नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काही जे घडलं ते घडलं. समज ज्या गोष्टी स्वीकारायला लागतील आणि समज तुम्ही ऍडजस्टमेंट करायचं तेही करावं लागेल. परंतु यांच्यामुळे असं झालं त्याच्यामुळे कसं झालं ह्या गोष्टी मनात सुद्धा येऊन गेल्या. आज त्या माणसाचं असामान्य व्यक्तिमत्व जे आहे ते इतकं जबरदस्त आहे आमच्या की नेहमीचे प्रोग्राम करायचे. सर्व फॅमिलीला किंवा नातेवाईकांना बोलवायचे ते माहित लगाय बरेचदा त्या प्रोग्रामला मी हजर राहिलेला. ते म्हणाले की मग सर म्हणे माझा उद्देश हाच आहे की गेट टुगेदर जर केलं तर कमीत कमी सर्व लोक आम्ही एकत्र येतो, प्रत्यक्ष एकमेकांची भेटी गाठी होतात, बोलणं होते. नाही तर इथं कुठे वेळ आपल्याला आपल्या कामात त्यांच्या कामात व्यस्त आहे म्हणून तोही त्यांनी कधी तो क्रम सोडला नाही की कमीत कमी त्या नावाने गेट टुगेदरच्या नावाने कमीत कमी सर्व आपलं मित्र परिवार नातेवाईक मध्ये एकत्र येतील हा त्यांचा ध्यास होता. अत्यंत विद्वान माणूस. तो डॉक्टरही होता, तो ऍडव्होकेट होता. बॉम्बे हायकोर्टाची त्यांना वकिली होती. बेंच होता नागपूर बेंच. 9-10 वर्ष त्यांनी पण कोणाहून तसं नाही केलं मला जे काही असेल कोणतीही गोष्ट त्यांनी कमर्शियल हा त्यांच्या कधीही कधीही नव्हता. आश्चर्य आहे की अशा काळामध्ये अशी व्यक्ती जी आपल्या जवळ आहे सर्वांना हेच सांगणं जे घडलं असेल ते आम्ही राहिलो असेल तिच्यामध्ये न पडला आता आम्हाला काय करायचं आहे पुढं हे महत्वाचं आहे.